आधी गाजर सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि किसून घ्यायचे। 2 वाट्या गाजर घ्यायचे किसलेले। त्याच्यामध्ये 1 वाटी खवलेला नारळ घालायचा ओला। साईसकट दूध घालायचं 1 वाटी। 2 वाट्या साखर घालायची। वाटीचं प्रमाण सारखंच घ्यायचं सेम। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दुधाच्या ऐवजी 100 ग्रॅम खवा घातला तरी चालतो। सारखं हलवत राहायचं जोपर्यंत मिश्रण घट्ट नाही होत तोपर्यंत। मंद आचेवर ठेवायचा। थोडासा कलर घालायचा, नाही घातला तरी चालतो। आणि सीझनमध्ये नुसतं गाजराच्या वड्या केल्या तरी चालतात, नारळ नाही घातलं तरी चालतं खवलेला, त्या पण वड्या छान लागतात। गाजराच्या हलव्यापेक्षा ह्या वड्या जास्त दिवस टिकतात। प्लेटला तूप लावून घ्यायचं व्यवस्थित। एक टीस्पून वेलची पावडर घालावी किंवा व्हॅनिला इसेन्स 2 थेंब घातले तरी चालतात। चव छान लागते वेलची पावडरने आणि सुगंध पण छान येतो वडीचा। थोडं मध्यम आचेवरच ठेवावं। सारखं हलवत राहायचं, नाहीतर मग खाली लागतं ते तळाला। मिश्रण घट्ट झाले का मग कढईला बाजूला सुटू लागते ते। आपण बघू शकतो आता मिश्रण घट्ट झाले। आता गॅस बंद करायचा। त्याच्यामध्ये 2 टीस्पून पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण सारखे पसरवून घ्यावे व्यवस्थित। दहा मिनिटांनी थंड झाल्यावर आपल्याला हव्या तशा आकारामध्ये वड्या कापून घ्या। पौष्टिक आणि चवीला छान अशा आपल्या गाजराच्या वड्या तयार झाल्या। माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।